आज आपण बघणार आहोत गार्लिक पोटॅटो बाईट्स. तर खरंच म्हणजे इतके छान टेस्टला झाले होते. आपण जे मकेन्स जे आणतो डीमार्टमधून वगैरे जे रेफ्रिजरेट करून ठेवायचे असतात आपल्याला, खरंच त्याच्यासारखीच टेस्ट एकदम झालेली होती याची. तर रेसिपी पाहूया आपण. तर सगळ्यात आधी आपल्याला एका भांड्यामध्ये असं तेल घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी इथे तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे किसून घेतलेलं लसूण. तुम्ही क्रश पण करू शकता. छोटी जी जी किसणी आहे त्याच्यामध्ये मी किसून घेतलेलं आहे हे लसूण. ते थोडंसं आपल्याला 1 ते 2 मिनिटाचं छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे पेरी-पेरी मसाला आणि मॅजिक जो मसाला असतो तो मी दोन्ही ॲड केलेला आहे. दोन्हीचे कलर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे दिसत आहेत. तर हे पण थोडंसं जे मसाला टाकला आहे ते आपण फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे प्रमाण नाही आहे काही, काय एवढाच मसाला टाकायचा, तेवढा मसाला टाकायचा. मी इथे अंदाजे सगळं घेतलेलं आहे आणि अंदाजे जे आपण करतो कधी-कधी ते खूप छान रेसिपी टर्न आउट होते. तशीच ही रेसिपी छान टर्न आउट झालेली होती. तर अंदाजे मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं उकळी आणून द्यायची आहे. याच्यामध्ये नंतर आपल्याला तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. आपल्याकडे तांदळाचं पीठ तर असतंच घरामध्ये. नसेल तर थोडंसं तांदूळ जे आहे ते गरम करून तुम्ही ते मिक्सरमध्ये फिरवून ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकू शकता. कारण तांदळाच्या पिठानेच नंतर क्रंचीनेस येणार आहे. नंतर आपल्याला अजून एक वस्तू पण ॲड करायची आहे. पण तांदळाचं पीठ इथे मस्ट आहे. कारण आपल्याला जी रेसिपीला जी टेस्ट आणि क्रंचीनेस आहे तो बाहेरच्यासारखाच आणायचा आहे. त्यामुळे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. थोडं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि त्यानंतर मी 2 बटाटे उकडून घेतलेले होते. ते मॅश करून घेतले आणि ते पण याच्यामध्ये ॲड केले आणि वरून मी परत पेरी-पेरी मसाला टाकलेला आहे. मॅगी मसाला टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लोअर मी टाकलेला आहे. त्याने क्रंचीनेस येणार आहे आणि ते छान असं मळून घेतलं, गोळा बनवून घेतला आणि असे बुलेट्स तयार करून घेतले आणि मग कढईमध्ये परत तेल तापवून हे मस्त असे फ्राय करून घेतले. गोल्डन ब्राउन आपल्याला फ्राय करायचे आहेत आणि फ्राय करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती हायच असली पाहिजे आणि छानपैकी असे गोल्डन ब्राउन करून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये चीज जर तुम्हाला टाकायचं असेल तर चीज पण याच्यामध्ये ग्रेट करून किंवा मग जे चीजचे क्यूब्स असतात ते पण तुम्ही टाकू शकता. चीज गार्लिक बॉल्स होऊ शकतात हे, पण मी इथे फक्त पोटॅटो बाईट्स केलेले होते. तर आपले गार्लिक पोटॅटो बाईट्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत. खूप यमी आणि टेस्टी रेसिपी झालेली आहे. एकदम जे मकेन्सचे आपण खातो ना, एकदम सेम तशीच टेस्ट लागत होती. फक्त चीजची कमी होती यामध्ये.